आता आपण भगवान महादेव समरे मोफत रुग्णालय रत्नागिरीमध्ये सुरू करतो। गेले अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात काम करत असताना, शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातत्याने जाणवलं का रुग्णालयाची कुठेतरी कमतरता आहे। सिव्हिल रुग्णालय असेल, वैद्यकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी वर्गाबाबत उणीव जाणवली का 40-50% सरकारी डॉक्टर्स किंवा इतर स्टाफ नाही आहे। अशा वेळेस रत्नागिरी जिल्ह्याचा रुग्ण एकतर आम्ही मेडिकल कॅम्प मार्फत पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलला घेऊन जायचो किंवा ठाण्याला घेऊन जायचो, किंवा इतर गोरगरीब आमचा समाज बांधव कोल्हापूरला जावं लागायचं, लाखो रुपये बिल भरावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं, इथे वैद्यकीय व्यवस्था नसल्याची सातत्याने जाणीव होत होती। त्या दृष्टीने ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये भगवान महादेव समरे रुग्णालय 2014 पासून सुरू आहे का अगदी मेडिसिन सहित संपूर्ण व्यवस्था मोफत आहे, ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर येथे आसनगाव येथे भगवान महादेव समरे मोफत रुग्णालय सुरू आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा मागे काही महिन्यापूर्वी इथे वीर सावरकर नाट्य मंदिरामध्ये कार्यक्रम झाला होता। तेव्हा मी इथल्या आपल्या जनतेला आवाहन केलं होतं का लवकरात लवकर आपण या जिल्ह्यामध्ये आमच्या पोटातल्या बाळापासून ताईला उपचारासाठी 100 वर्षाच्या आजोबापर्यंत मुंबई किंवा कोल्हापूरला पुण्याला जावं लागणार नाही। अनेक कोल्हापूरला जाऊन लाखो रुपये बिल सांगितल्यानंतर ती पेशंट कोल्हापूरवरनं विक्रमगडला जिजाऊच्या भगवान महादेव समरे रुग्णालयात आले होते। ती गैरसोय टाळण्यासाठी इथल्या नागरिकांसाठी, इथल्या भगिनींसाठी, इथल्या लहान मुलांसाठी इथे रुग्णालय आपण सुरू करत आहोत। या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारचा काउंटर नसेल, एकही रुपया फी नसेल। येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील, माझ्या कुटुंबातील, माझ्या परिवाराचा भाग असल्याचं समजून सेवा देण्याचे डॉक्टर्स आणि सर्व स्टाफला सूचना दिलेल्या आहेत। आणि अशा प्रकारचे काम करून घेण्याची जबाबदारी केदारजी चव्हाण, ॲडव्होकेट मांडवकर साहेब यांची आहे। ते दिवस रात्र इथे राहून आपल्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा करतील हा आपल्याला विश्वास देतो। आता आपल्या 3 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। आणखीन उरलेल्या तालुक्यांमध्ये अगदी मंडणगड दापोलीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये ते रुग्णवाहिकेचं लवकरात लवकर लोकार्पण करू, तर जेणेकरून मेडिकल कॅम्प मार्फत निघालेला रुग्ण उपचारासाठी इथे येऊन त्याला बरं होईल। इथे अपेंडिक्स अल्सरपासून कॅन्सरपर्यंतची सर्व शस्त्रक्रिया होतील। सिटी स्कॅन मशीनची इथे व्यवस्था केलेली, सोनोग्राफी, एक्सरे आहे। त्याचबरोबर ब्लडच्या टेस्ट इथल्या इथे केल्या जातील। 3 ऑपरेशन थिएटर आहेत। गेल्या अनेक दिवस मेडिकल कॅम्पमधून आपल्याकडे निघालेले जे डोळ्याचे ऑपरेशनचे जवळजवळ 850 केसेस आहेत, ते त्या 10 दिवसामध्ये आम्ही कंप्लीट बरे करू, डोळ्याचे ऑपरेशन करू मोतीबिंदूचे। त्याचबरोबर हे रुग्णालय कुठल्याही जाती धर्माच्या आधारात नसून फक्त मानव जातीचे आहे। येणारा कोकणातील प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे। आज आता काय आहे का मालवणच्या लोकांना वाटतं कोकण फक्त मालवणपुरतीच, रत्नागिरीच्या लोकांना वाटतं कोकण फक्त रत्नागिरीपुरती, परंतु भौगोलिकदृष्ट्या 730 किलोमीटरची जी किनारपट्टी आहे का गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत, कोकण हे एका 5 बोटाप्रमाणे हा पालघर आहे, त्याच्या बाजूला ठाणा आहे, रायगड आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे। त्या दृष्टीने 2008 पासून जिजाऊ संस्था कोकणचं एकत्रीकरण काम करतं का कोकणामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे। प्रत्येक तालुक्यामध्ये कोकणच्या CBSE शाळा देण्याचं जिजाऊचं स्वप्न आहे। 10 शाळा तयार झालेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या 2 वर्षामध्ये 9च्या 9 तालुक्यामध्ये शाळा निर्माण होतील, जिथे गोरगरिबांच्या मुलाला मोफत CBSEचं शिक्षण दिलं जाईल। येत्या काही दिवसामध्ये ज्याप्रमाणे 2015 पासून रत्नागिरीमध्ये स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका होती, खंडाळ्याला होती, पोलीस भरती केंद्र संगमेश्वरला होतं, त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व मिलिटरीचं भरती केंद्र होईल, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका होईल आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रेग्युलर MPSC UPSCचे क्लासेस होतील, जेणेकरून दरवर्षी किमान रत्नागिरी जिल्ह्यातनं 9 तालुक्यातनं 1000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम जिजाऊ करेल। याचबरोबर CBSE शाळांमधनं चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिक्षण घेऊन गोरगरिबाच्या मुलांनाही ठाण्याच्या सिंगानिया किंवा मुंबईच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार त्याच्या गावामध्ये उपलब्ध होईल आणि त्याच्यातून येणारे विद्यार्थी पुढे भावी देशाचे पंतप्रधान कार्यालय चालवणारे स्पर्धा परीक्षेतून UPSCच्या टॉप 10 मध्ये येऊन विद्यार्थी या मातीतून दिसतील। त्याचबरोबर न्यायाधीश इथले घडले जातील, चांगले JEEचं शिक्षण 9वी पासून देऊन चांगले IIT इंजिनियर इथनं होतील। त्याप्रमाणे आता सकाळी कार्यकर्त्यांशी बोलताना मी सांगितलं
का गावागावात आपण डॉक्टर तयार करावे लागतात. आपल्याला घराघरात जेव्हा डॉक्टर तयार होतील त्यासाठी इयत्ता 9वीपासून नीटचे क्लासेस आपण सुरू करतोय की जेणेकरून गोरगरिबाचा मुलगा इथून पुढे MD MS झाला तर जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये लूट आहे ती लूट कुठेतरी थांबली जाईल. आणि ठराविक मोनोपॉली असणाऱ्या डॉक्टरांची आता तुम्ही इथे कमी बघताय, आम्ही ठाणा मुंबईत बघतोय का अगदी परप्रांतीय बांधवांचीच मुलं डॉक्टर होतात आणि मग ती ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये आपली लूट करतात त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्येही तुमच्या पोटात दुखो न दुखो, तुम्हाला ॲप्रेंटिस आहे, तुम्हाला आल्सर आहे सांगून शस्त्रक्रिया होतात, अनेक चुकीचे प्रकार होतात, लाखो रुपये बिलं भरली जावं लागतात. त्यासाठी या मातीतीलच विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजेत अशा प्रकारचा जिजाऊचा मानस आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथीची गरज आहे. तर हे आपलं एक कुटुंब आहे, कोकण आहे, त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रित राहून काम करायचं आहे. यासाठी कुठेही वर्गण्या देणग्या फाडल्या जाणार नाही. यासाठी व्यवसायातून आलेल्या पैशातूनच हे रुग्णालय चालेल की जेणेकरून मेहनतीच्या पैशावरती रुग्णालय चालल्यावर येणारा प्रत्येक रुग्ण हा 100% बरा होईल हा विश्वास मला. रत्नागिरी सामाजिक काम जेव्हा सुरू केलं तर माझ्या कॉलेजला 91ला भिवंडीला असताना मला सातत्याने वाटायचं की भिवंडी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. पण आपला गोरगरीब ग्रामीण भागातला माणसाचा कधी अशा कोंबडीचं अंड खायला भेटेल. त्याच वेळेस मला सातत्याने वाटायचं का घरात काम करणारी ताई, जेवण बनवणारी ताई सिंधुदुर्गाची, गेटवरचा वॉचमॅन शहापूरचा, ठाणे जिल्ह्यातला, काम करणारी माणसं मजूरकर आमच्या पालघर जिल्ह्यातले आणि ड्रायव्हर बघायला गेलं तर रत्नागिरीचे. हे चित्र सगळं आम्हाला बदलायचं आहे. कोकणचा माणूस हा जसा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभा राहून रायगड किंवा मुरुड जंजिऱ्यासारखे किल्ले बनवले, त्या समाजाला, त्या माणसाला मुंबईवरती राज्य करण्यासाठी अगदी नगरसेवकापासून महापौरापर्यंत, अगदी आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, अगदी तलाठी ग्रामसेवकापासून मुख्य सचिवापर्यंत आपल्या भाषेतून विद्यार्थी गेला पाहिजे. त्या दृष्टीने काम सुरू. या महिना हे चालू केले ना साधारणपणे याला काय बजेट किती खर्चिक असेल महिन्याला साधारण 1.5 कोटी रुपयापर्यंत खर्च असतो. तुम्ही कशा माध्यमातून? आमचा बिझनेस आहे, माझा कन्स्ट्रक्शनचा स्वतःचा बिझनेस आहे. मी वयाच्या 16व्या वर्षापासून काम करतो. माझे वडीलही सोबत काम करतायत, मुलगाही काम करतो, मुलगीही काम करते. आमच्या ऑन बिझनेसमधूनच करतो. एका बाजूला सामाजिक क्षेत्रात आपण भिवंडीसारखी लोकसभा लढवली, भविष्यात काय रत्नागिरी जिल्ह्यात कुठं असं राजकीय पाय रोवण्याचं? मी कुठलीही निवडणूक लढण्यासाठी इथे आलेलो नाही. भिवंडी निवडणुकी मी याच्यासाठी लढवतो की जेव्हा लोकप्रतिनिधी उन्माद होतो आणि तो सामान्य माणसाला त्रास द्यायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी त्याला छाप दिला पाहिजे. माझा कुठल्याही पक्षाला विरोध नव्हता. माझं म्हणणं ते आहे का राजकारण हे सेवा करण्याचं पवित्र क्षेत्र आहे. त्या पवित्र क्षेत्रात राजकारण असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, जे पवित्र सेवा करण्याचं क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेले आहे. परंतु समाज अज्ञानी झाल्याने तिन्ही समाजाचे मालक झालेले आहेत. त्यांना त्यांची जाणीव करून द्यायची की तुम्ही नोकर आहेत समाजाचे, नोकर. मी सरपंचही होऊ शकत नाही. तिथे गेल्या 12 वर्षापासून रुग्णालय सुरू आहे. ज्या गावचा आमदार नाही होऊ शकत, ज्या तालुक्याचा सभापती, ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत नाही, खासदार होऊ शकत नाही, त्या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. तिथे 200 लोक तिथं गाव आहे. 2000 विद्यार्थी महाराष्ट्रातले येत आहेत. दररोज किमान 400ची OPD होते आणि दररोज कमीत कमी 15 ते 20 ऑपरेशन होतात. ते एकदा येऊन बघा म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल का कोकण कुठपर्यंत आहे. का जी घरं इथे निश्चित प्रकारच्या वाड्या तिकडे आहेत, ते कुठल्या समाजाचे, समाज अलग अलग आहेत, परंतु कोकण हे एकच आहे, लाल माती सारखीच आहे. आणि त्या ठिकाणचं काम चालू झाल्यानंतर कुठलंही राजकीय महत्वाकांक्षा घेऊन मी या जिल्ह्यात नाही आलेलो. परंतु जेव्हा गरज पडेल त्यावेळेस तुम्ही लोक सूचना देणार, त्याप्रमाणे कामं होतील.